स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक या पदाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे अमरावती विभागातील. यामध्ये अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, कोणकोणते विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर इथे बघा, आपल्याला ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी दिसतील. हे सर्व आपल्याला पुरुष उमेदवार आहे आणि सर्वसाधारणचे उमेदवार आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. 2 पदे होती. तर या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालं. यांचं नाव इथे तुम्ही बघू शकता. यांना किती मार्क्स आहेत टोटल हे तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. अजून थोडंसं खाली आल्यानंतर बघा, इथं आपल्याला पुरुष उमेदवारच दिसतील. इथे एसबीसी चे इथे 2 पदे होती. तर या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालंय आणि फायनल यांना किती मार्क आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. अजून थोडंसं खाली आल्यानंतर इथं प्रतीक्षा यादी दिसेल आणि त्यानंतर ईडब्ल्यूएस मुले दिसतील. इथे 2 मुलांचं सिलेक्शन झाले. प्रतीक्षा यादीमध्ये काही 2-3 मुले ठेवलेले आहेत, जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. अजून थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघा, आता आपल्याला मुलींचं दिसेल. ठीक आहे. इथं ओपन महिला दिसेल. 3 पदे होती. तर एकूण या 3 मुलींचं सिलेक्शन झाले. यांना मार्क्स किती येते तुम्ही इथे बघू शकता. आणि प्रतीक्षा यादीमध्ये बघा, इथं किती मुली आहेत? 2 मुली आहेत. ठीक आहे. त्यानंतर एसबीसीचं जर म्हटलं तर 1 पद होतं. तर या मुलीचं इथे सिलेक्शन झाले 142 मार्कांवरती. पुढे जर विचार केला तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं महिलांचं मी तुम्हाला सांगत आहे. तर इथे बघा, तुम्हाला या 3 मुलींचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल. प्रत्यक्ष यादीमध्ये आपल्याला 2 मुली असलेले बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. तर हा अमरावतीचा निकाल अशा प्रकारचा जाहीर झालेला आहे वनरक्षक या पदाचा. हा अंतिम निकाल असणार आहे. आता डायरेक्टली त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता हे सर्व डॉक्युमेंट वगैरे झाले. आता त्यांना डायरेक्टली काय लेटर येईल. ठीक आहे. आता त्यांना ट्रेनिंगसाठी लेटर येईल आणि त्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतली जाईल. यामध्ये 5 किलोमीटर सर्वप्रथम तुम्हाला चालून दाखवावं लागतं आणि अजून काय बेसिक ट्रेनिंग आहे त्या तुम्हाला पूर्ण करावं लागतात आणि त्यानंतर तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारचं वनरक्षक या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पेसाचा अजून निकाल जाहीर झालेला नाहीये मुला मुलींचा. ठीक आहे. एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते ज्यांनी पेसामधून फॉर्म भरला होता, अर्ज केला होता, तर त्यांचा निकाल आलेला नाहीये. तर यामागचं कारण काय? सर्वांनाच माहिती आहे, कोर्टमध्ये सध्या जर म्हटलं तर आता कोर्टामध्ये आपल्याला पेसाचं जे पण कामकाज आहे किंवा आपल्याला जी पण केस आहे ती चालू आहे आणि ती केस जोपर्यंत इथं क्लिअर होत नाही, तिचा अंतिम निकाल जाहीर होत नाही उच्च न्यायालयातर्फे, तोपर्यंत पेसाचा निकाल काही लागणार नाही. तर एवढं जर म्हटलं तर आता 30 तारखेला पेसाची सुनावणी होती, परंतु ती पुन्हा पुढे गेली 13 फेब्रुवारी पर्यंत. ठीक आहे. 13 फेब्रुवारी आता तारीख दिलेली आहे. तर तेव्हा जर लागलं तर तेव्हा लगेच तुम्हाला वनरक्षक या पदाचा अशा प्रकारचं पेसाचं जे आपण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता. अशा प्रकारचं जर म्हटलं तर अमरावती वन विभागातील हे सर्व जे प्रक्रिया आहे, मार्कांची लिस्ट वगैरे आधी जाहीर झाली होती आणि त्यानुसार आता डायरेक्टली इथं अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथं जाहीर झालेली मित्रांनो. आता अशाच प्रकारचं बाकी विभागांचं जसं जसं कामकाज इथं पूर्ण होईल त्यांची सुद्धा अशाच प्रकारची अंतिम यादी आणि निवड जी पण प्रतीक्षा यादी ती जाहीर केली जाईल. आता माझ्या अंदाजानुसार आता अमरावतीचं कामकाज पूर्ण झालं, त्यामुळे अमरावतीची लागली आता नाशिक पुढील विभाग असणार. अशा प्रकारच्या बाकी पुढील ज्या पण विभागाची ही पूर्ण प्रक्रिया होईल, जसे की आता शारीरिक मोजमाप, त्यासोबत आपल्याला धाव चाचणी झालं, कागदपत्र तपासणी. तर या तिन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लेखीचे मार्क तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर अशा प्रकारची फायनल मार्क लिस्ट लावली जाते आणि मार्क लिस्ट लागल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर अशा प्रकारची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथे जाहीर केली जाते. ठीक आहे. तर यावरती तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जे पण नवीन अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करेल. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.